पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 4. अभिवाचक जयंत ठोंबरे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. टाळ, मृदुंग, वीणेचा झणत्कार ऐकला की महाराष्ट्राचं मन गहिवरतं. माहेरच्या माणसाचा शब्द ऐकला की दळण कांडण करीत असलेल्या सासूरवाशीण मुलीचं मन जसं गहिवरतं तसंच ती सासूरवाशीण आपलं सूनपण विसरते. तिचे हात थबकतात, न कळत तिचे पाय उठतात. कमरेला खोचलेला पदर खांद्यावर ओढून घेत घेत ती हातचं काम टाकून माहेरच्या माणसांकडे धावते. महाराष्ट्राचं मन तसंच वारकऱ्यांच्या दिंडीकडे धावतं. त्याला वैकुंठ माहेरीचा सावळा श्रीरंग आठवतो. मराठीची या नगरीत राज्यात वैभव तुडुंब भरून वाहत होतं. तरीही राजा आणि प्रजा नाचरंगात दंग नव्हती. त्यांच्या जीवीची ही खरी आवडीच नव्हती. प्रसन्न पहाटे गाई वासरांची घंटा घुंगरे रुंचुणत, गोठ्यात झरझरत्या दुग्धधारांनी घागरी घुमत, वासरे हांबरत, गाई हुंकारत, घुसळत्या ताकाचे डेरे चुड्या बांगड्यांच्या किणकिणाटाबरोबर साथ घालीत ओंकारत, त्यातून गोड नाद निनादत आणि पडसाद उमटत. या मंथन रवाला साथ मिळे माझ घरातून भोपाळ्यांच्या सुरांची, मंदिरातून घंटारव उठत. मराठी संसारांची सकाळ अशी उमलत असे. हिरव्या गार गायरानात गाई वासरे जोगवत आणि माणसे आपापल्या बलुत्यात रमून जात. आषाढी कार्तिकात मराठीच्या सर्वच वाटा पंढरपुराकडे वाहत. टाळ मृदुंगांचा एकच कल्लोळ उठे. दिंड्या पताकात थैथै नाचत. सारे आभाळ पाताळ धुंद होऊन जाई. हवेची लाट मुठीत धरून पिळली तरी मधाच्या पोळ्यातून मध ठिपकावा तसा एक एक शब्द ठिबक ठिबक ठिपकत राही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्त आणि पांडुरंग उराउरी भेटत. 18 पगड मराठी मन गहिवरून जाई. नक्की नक्की जास्त गहिवरे रुक्मिणीच, कारण तिला असं प्रेम माहेरी कधी लाभलंच नाही ना. जनाई, मुक्ताई, सोहिराई, गोणाई, कान्होपात्रा आणि अशाच नणंद भावजया लांबून लांबून इकडच्या स्वारीला भेटायला आलेल्या पाहून रुक्मिणी किती भारावून आणि आनंदाने भांबावून जात असेल नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात चोखोबा पांडुरंगाला दंडवत घालीत आणि म्हणत, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार, हरी कीर्तनाची दाटी तेथे चोखा घाली मिठी. पंढरीलाच राजधानीचं रूप येई. सम्राट रामदेवराव यादव आणि महामंत्री हेमाद्री पंडित हेही विठ्ठल राजावर भक्त आणि आसक्त बनून छत्र चामर ढाळीत होते. या दोघांनीही विठ्ठलाला धनराशीची खंडणी अर्पण करून मंदिराचा जीर्णोद्धारात सेवेचा मान मिळवला होता. याच यादव काळात वारकऱ्यांची एक महान दिंडी महाराष्ट्रात अवतरली. साधे सोपे आणि शुद्ध अध्यात्म प्रकटलं. प्रेम हाच त्यांचा स्वभाव. देवानितकेच ते प्रेम एकमेकांवर आणि अवघ्या प्राणीमात्रांवर करीत होते. अवघ्या जातीपातींची ही दिंडी भागवत धर्माची पताका उंच नाचवीत आषाढी कार्तिकीला पंढरीला धावे. चोखोबा दवंडी पिटीत गरजत, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. पंढरीकडे सर्वांची धाव पडे, रव पडे. त्यात गोरोबा कुंभार होते, सावता माळी होते, नरहरी सोनार होते, बंका महार होते, जोगातेली होते, सेना नावी होते, नामदेव शिंपी होते. कोण नव्हते, सगळेच होते. त्यातच आळंदीची ते 4 बाळेही दूरदूर धावत येत आणि मग आनंदाला उधाण येई. पंढरीच्या गरुडपारी एकच आरोळी उठे, जय जय पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण हरी. टाळ मृदुंगांचा गदारोळ उठे आणि मग ज्ञानेश्वर हर्षावून म्हणत, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. सभाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. गोरोबा काका कुंभाराई म्हणत, निर्गुणाचे भेटी आलो, आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा.
मग श्री नामदेव शिंपी हेही साथ घालीत. आलो वो संसारा सोडवण करा, शरण जा उदारा पांडुरंगा. ती एवढीशी मुक्ताई गोड स्मितावून म्हणे, विसावया आले मन, मन जाहले उन्मन, भास मावळला ठाई, सुखी झाली मुक्ताबाई. मग लहानगे सोपानदेव म्हणत, सोपान प्रेमाचा आनंद हरीचा, तुटला मोहाचा मोहपाश. मग जनाई आपला गोड अनुभव सांगे. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, कवटाळूनी भेटीसाठी जनी म्हणे सांगू गोष्टी. विठ्ठल गाण्यामध्ये सर्वजण तल्लीन होऊन जात. सावताजी माळ्यांची हातरी फार मोठी दांडगी. ते म्हणत, नामाची या बळे न भिऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. अन मग भक्तीचा मुसळधार पाऊस सुरू होई. एकाच वेळी पावसाच्या 9ही नक्षत्रांच्या सरींवर सरी सरसरू लागत. अवघ्या जनांचे 6ही विकार या वृष्टीने वाहून जात. चिंब भिजलेला बंका महार नाचत नाचत म्हणे, बंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा, सुखाचा लळा हाची माझा. वासना उडाली, तृष्णा मावळली, कल्पना गळाली अहम कृती. हे सारं पाहून निवृत्तीनाथ अधिकच सुखावत आणि सर्वांचे कौतुक गात म्हणत, तल्लीन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे, डिंगर हरीचे राजहंस. संतांचा तो प्रेमा पाहून चोखोबांची लक्ष्मी गहिवरून जाई आणि म्हणे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. धन्यबाई मेहुणपुरी, म्हणे चोखयाची महारी. खऱ्या प्रेमाचे ते कल्लोळ होते. त्यांचा भक्ती मार्ग फार सोपा होता. खळांच्या कुदळीही कोवळ्या होऊन जात आणि अड्याण्यांची गाडीही सरळ चालत. द्वेष, मत्सर, हेवेदावे आणि शत्रुत्व यांच्या पलीकडे जाण्याचे आणि प्रेमाने राहण्याचे अमृत होते वारकऱ्यांच्या या भागवत धर्मात. सगळ्या जातींची लेकरं या विठ्ठलाच्या संसारात आणि अंगाखांद्यावर खेळत होती. जनाबाईला याचं मोठं कौतुक वाटायचं. म्हणायची, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी. बंका कडियेवरी, नामा करांगुळी धरी. जनी म्हणे रे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा, करी भक्तांचा सोहळा. ईश्वरनिष्ठांची ही महान मांदियाळी समतेचं, प्रेमाचं आणि एकात्मतेचं तत्वज्ञान स्वतः श्वासागणित जगत होती आणि लोकांना शिकवत होती. हरीच्या मांडीवर खेळत होती. अहंकाराची, उच्च नीचतेची, कर्मठ धर्मकल्पनांची आणि अंधश्रद्धेची जळमट फटकारून काढण्याचं अवघड काम या वारकऱ्यांनी अवलंबिलं होतं. इतकं प्रेम करणं फक्त आईलाच साधावं. साध्या भक्तिमार्गानेही परमेश्वर भेटतो हे त्यांचं सांगणं. चोखोबा तर म्हणतात, कशाचं सोवळं ओळं आणि कशाचा विटाळं, आमचा पांडुरंग याहूनही वेगळा आहे. येथे जातीभेद उरतच नाही, कोणतीही विषमता ठाकतच नाही. ज्ञानेश्वरांनी तर भगवान योगेश्वर श्रीकृष्णाचे सांगणे लोकांना सांगितलं. ते म्हणाले, तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया, का क्षुद्र अंत्यजादिया, जातीतंत्रची वेगळा लिया, जवन्न पावती माते. ते ऐकून लोक आनंदले. समाजाच्या दृष्टीनं हीन योनीत जन्मलेले कुणी असले आणि त्यांना विद्येचा स्पर्श नसला तरी माझ्याजवळ जे येतील ते क्षुद्र, वैश्य, स्त्री, अंत्यज कोणीही असोत, ते सर्वस्वी माझे आहेत. तिथे जातीभेदाला जागा नाही. हा योगेश्वर श्रीकृष्णाचा संदेश ज्ञानेशांनी देताच खेदावलेले शूद्र आणि खंतावलेले अतिशूद्र आनंदावले, उचंबळले. आपण उपेक्षित नाही, आपल्यालाही या मांदियाळीत स्थान आहे, हा तो आनंद होता. श्री ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेच्या तिजोरीत अडकून पडलेले मौल्यवान धन मराठीच्या किल्लीने उघडून लोकांच्या पुढे उधळलं. म्हणाले, लुटा. जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी आणि श्री नामदेवांनी, चोखोबांनी, गोरोबांनी, सावतोबांनी, जनाई मुक्ताईंनी गावाभावाच्या रायवळ भाषेमध्ये गायलं. सर्वच वारकऱ्यांनी देवाला मराठीतून हाक मारली.
त्यांनी मराठीतून प्रेम केलं, मराठीतून रुसले आणि मराठीतूनच भांडले. देवाला मराठीतूनच शिव्या घातल्या. जनाबाई तर देवाला चक्क मराठीतूनच म्हणाली, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या काळट्या, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, तुझी रांडरंडकी झाली. आणि हे सारं कशा करता भांडण? तर तो लाडका सावळा पांडुरंग लवकर लवकर भेटत नाही म्हणून. केवढं प्रेम! त्यांच्या प्रेमाला कशाचीही सर येणार नाही. कुबेराचा खजिना या प्रेमापुढे दरिद्रीच आहे. हे मराठी संत देवाला चोर म्हणतायत, त्याच्या हातीपायी बांधा दोर म्हणतायत. देवाला फक्त संस्कृत भाषा समजते असं कोणी सांगितलं? त्याला कोणतीही भाषा समजते, त्याला कोणाचीही भाषा समजते. खरं म्हणजे त्याला फक्त भाषा समजते ती हृदयाची. त्याला पंचपक्वान्नांपेक्षा कांदा भाकर आणि लसूण मिरचीचा ठेचाच जास्त आवडतो, कारण त्यात झणझणीत प्रेम असतं. संतांचे सर्वांचेच वागणे प्रेमाचे होते. त्यांची कोणाशीही स्पर्धा नव्हती. हेवा, मत्सर, अहंकार आणि तोंड देखला खोटा, ढोंगी, स्वार्थी, गळा काढू, गळा कापू, गळे पडूपणा नव्हता. कशा करता असेल? कीर्ती, पैशाची हाव, गुरुबाजी, टवाळ शिष्य शिष्यणी, गुंडगिरी, गडबाजी, मठबाजी, राजकारणी, सट्टेबाजी या वारकऱ्यांच्या पाशी नावाला सुद्धा नव्हत्या. होतं ते फक्त प्रेम आणि भक्ती. त्यांच्या प्रेमात कसलीही बंधने आड येत नव्हती. कुणीही कुणाचेही अभंग प्रेमाने उतरवून घेत होते आणि गात होते. मुक्ताबाईंचे अभंग ज्ञानेश्वर कौतुकाने लिहून घेत, जोगा तेल्याचे अभंग विसोबा टिपून घेत, सावता माळ्यांचे कवित्व काशीबा गुरव लिहून ठेवीत, ज्ञानेश्वरांचा काव्यमध सच्चिदानंद बाबा गोळा करून ठेवीत, तर चोखोबांची अमृतवाणी वेदशास्त्र संपन्न आनंद भट्टांनी उतरवून ठेवण्याचा छंद घेतला. बहुतेक संत हे संसारीच होते. कुणीही भीक मागून देवभक्ती करीत नव्हता. कुणी मळ्यात राबत होता, कुणी सोनारकी करीत होता, कुणी चिखल तोडून मडकी घडवीत होता, कुणी कापड विकत होता, तर कुणी काठीला घुंगरे बांधून रात्रीच्या अंधारात गस्त घालीत जागले पण करत होता. कुणी कारकुनी करीत होता, तर कुणी काही तर कुणी काही. सारेच जण कामे करीत करीत विठ्ठलपायी गळा गोवीत होते. ते गात होते, नाचत होते. ते कशीदार काव्य कागदावर कोरीत होते. ते असामान्य कलाकार होते. केवळ स्वतःच्याच मोक्षापुरती शिदोरी जमवण्यात कुणीही दंग नव्हता. लोकांच्या कल्याणाची ते चिंता वाहत होते. दुर्गुणी, व्यसनी, विषयी, दृष्ट व अहंकारी माणसावरही ते प्रेम करीत. हे सर्व रोग बरे करण्याची एक विलक्षण औषधी संतांपाशी होती. तिचं नाव चारित्र्य. गोरोबा कुंभारांनी तर म्हटलंय, हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धारतो. संतांनी समाजाला चारित्र्य आणि दानत शिकवली, सदाचारी आणि सद्विचारी बनवलं. असा अनुभव आला की संतांच्या प्रेमळ सहवासात दुष्ट दुर्जनांच्याही कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रकटे रामरूप. समाजामध्ये नवे नवे जगामध्ये एक भयंकर रोग हळूहळू जीव घेत असतो, दुसऱ्याचा आणि स्वतःचाही. या रोगाचं नाव मनाचा महारोग. हा बरा करायला महाकठीण. हा मनाचा रोग बरा करण्याची औषधी संतांच्या शब्दातच असते. पण दुर्दैव असं असतं की मनाचा महारोगी सर्वात जास्त छळतो, पीडतो तो या औषध देणाऱ्या संत सज्जनांनाच. जगाच्या सुखी जीवनाविषयीच्या कल्पना फार भव्य आणि उदात्त होत्या. त्यांच्या पूर्तीसाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं. हे सर्वच संत विरागी होते, पण वैराग्य म्हणजे वैताग नव्हे. हे वारकरी आनंदाच्या डोहात डुंबत होते. दिंडीमध्ये विठ्ठल नाम गात नाचत होते. आपल्या डाव्या उजव्या हाताला कोणी मोठा किंवा कोणी लहान माणूस आहे याचं त्यांना भान नव्हतं. डाव्या उजव्या शेजारच्याच्या पायाला स्पर्श करून प्रेमभावाने ती पायधूळ स्वतःच्या भाळी लावित होते आणि म्हणत होते, अहंकाराचा वारा न लागो राजसा. ज्ञानेश्वरीचा वाग्यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेशांनी देवापाशी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. मागितलं ते पसायदान, जगासाठी. ओंजळ करून म्हणाले, जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी,
अनवरत भूतळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू. आता काय उरलंय मागायचं. या यादव काळात संतांच्या सहवासानं महाराष्ट्रात अलौकिक मांगल्य निर्माण झालं. त्यांच्या गोड वाङ्मयाची साखर सुखी समाज जीवनावर आलेल्या खरपूस साईवर विखरत गेली. महाराष्ट्र खरेच झाला होता. महाराष्ट्राची कणकण भूमी सार्वभौम स्वराज्यात होती. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी गात होती. देवगिरीवर गरुड ध्वज आणि पंढरीवर वारकरी ध्वज दिमाखात फडफडत होते. अवघा महाराष्ट्र वारकऱ्यांच्या सहवासात गोविंदून गेला होता आणि धारकऱ्यांच्या पहारात राजाच्या मांडीवर डोकं ठेवून साखर झोपेत निर्धास्त विसावला होता. पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तकाचं अभिवाचन. या अभिवाचनाचा भाग 4 आपण ऐकलात. आपल्याला तो कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि शेवटी महत्वाचं म्हणजे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.